विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मग अशी अवस्था तुकोरायची झाली होती. हा तुझं मज नाही भेद आहे का नाही. आता देवामध्ये तुकोरामध्ये भेदच उरला नव्हता. त्यामुळे एकदा भगवान परमात्मा प्राप्त झाला आणि हे सगळं शून्य दिसायला लागलं. हे सगळं भोग विलास शून्य दिसायला लागलं आणि त्याच्यात रंगून जायचे महाराज. 15-15 दिवसात तुकोराला भूक सुद्धा लागत नव्हती. हे आमच्या आवलीने जायचं, भाकर द्यायची, भाकर दिल्यावरच जेवायचं. हो अशी अवस्था आहे. बरं तुकोबाराला ही अवस्था प्राप्त झाली कशी. तिथं स्वयं परमात्म्याचं अवतार आहेत. पण तुमच्या आमच्यासाठी लीला कशी करतात बघा. आता 3 प्रकारच्या विश्वामध्ये माया आहेत. अनेक पेशवा होत नाही महाराज. हे माया प्राप्त करण्यासाठी कृपा प्राप्त करायचे आणि कृपा प्राप्त करायचे तर साधूच्या समोर यावं लागतंय, कीर्तन ऐकावं लागतात, श्रवण करावं लागतात, तेव्हा ती कृपा होते ना. देवाचं गुणगान जर तुम्ही ऐकलं तर त्याचं त्याला आवडेल ना. हे विश्वस्तुती प्रधान आहे. तुमची मी स्तुती केली तर तुम्हाला आवडणार ना. आणि मी 15 गेलो आणि तुम्हाला नाव ठेवलं, पुढच्या वर्षी मला गावात येते ना तुम्ही नाही येऊन देणार. हा तिकडेच बागो स्तुती प्रधान आहे. तसं भगवान परमात्म्याचं गुणगान गायलं की बस वैष्णवी स्वरूपात तुमच्यावर कृपा होते, आल्हादिनी स्वरूपात तुमच्यावर कृपा होते. ही कृपा झाली तुकोबारावर. हा आणि मग एके दिवशी भगवान परमात्म्याला वाटलं पांडुरंगाला की पांडुरंगाबरोबर तुकोबाराबरोबर तर रोज बोलतोय मी, सोबत अखंड आहे, मग जिजाबाईला दर्शन द्यावं असं वाटलं. आणि जिजाबाईला दर्शन द्यायला आता कसं द्यावं दर्शन तरी, कारण ही जगदंबेची भक्ती होती. हा जिजाबाई ही जगदंबेची आणि भगवान शंकराची निस्सीम भक्त होती. भगवान शिव आणि जगदंबे शिवाय कुणाला मानतच नव्हती. हो कारण ही जिजा हे नावच आहे पार्वतीचं. ते त्याच्यामुळं विशेष नव्हता. मग एके दिवशी निघाली अशीच रणरत होऊन झाले. घरात बी पीठ नाहीये बघा अवस्था काय. मग शेजारनं कोणी इकडून तिकडून उष्ण पासणं महिला देतात ना, देतात. काय उपकार आहेत महाराज महिलांचे. हा कोणी मीठ मागायला आलं उष्ण देतात, पीठ देतात. हा नवीन साडी घेतली, ए हा तू साडी गडी मोड. केवढा त्याग आहे महाराज. हा धन्यवाद तुम्हाला. तुम्हाला जर सासरीने ड्रेस केला आणि तुम्ही मित्राला घालाय दिलाय का, करा बरं हातवरी करा ना. टोपी देत नाही, मळकट टोपी ती सुद्धा गेला आरतीला द्या ना. नाही दुसरी घे टोपी. टोपी देत नाही टोपी. धन्य महाराज, धन्य माता पिता तयाची. अहो काय किती 10-10 हजाराची शालू असू द्या. हे इकडे काय हे घेतली कुणी घेतली, आता त्याचे मालकाच्याच पैशात नसते पण भावाचं नाव सांगते. हा हे गडी मोड. अहो त्यापेक्षाही मैत्रिणी असावा. दोन्ही शाळेतल्या मैत्रिणी एकाच गावात, त्यांना लग्न करून दिल्यानंतर दागिने सुद्धा देतात महाराज. देतात का नाही. अलंकार सुद्धा एखादं रत्न असेल ना, घालबाई जा लग्नाला जायचं ना, जा चांगले दिसतील. केवढा त्याग आहे महाराज. तसं आणलं महाराज इकडून तिकडून पीठ आणलं. आता ह्याच्यात तुकोबाराचं एक प्रमाण लय खास आहे महाराज. या उष्ण्यामध्ये जयाचे शरीर जाई
तो महाराज 22 वर्षाचे झाले आता. किती वर्षाचे? 22 वर्षाचे. तो कोणाचं लहानपणी लग्न झालं होतं. त्या काळात मी सांगितलं की वय जरी लहान वाटत होतं पण शरीर इष्टी साधी होती नव्हती. हा 12व्या वर्षी तलवार खेळत होते पर्यंत काय झाले. 16व्या वर्षी महाराज शत्रूंना बस आमच्या छत्रपती शिवाजी महाराज 16व्या वर्ष. आताची लेकरं बघा 16 वर्षाची पण ते करारी होत. मग तुकोबराला एक चिंता काय वाटायची. जोपर्यंत भगवान परमात्म्याचं 15 दिवस अनुष्ठान केलं महाराज, साधना केली आणि काय म्हणायचे, जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल जायाचे शरीर जाईल क्षणात, का हा गोपीनाथ भेटेची ना. जायाचे याचा अर्थ जायचे नाही, जायाचे याचा अर्थ आहे उसने. आपण जायचे म्हटल्यावर जायचं शरीर, मग सगळ्यांनाच माहिती शरीर तर जाणार आहे पण तिथं इथं अर्थ वेगळा आहे जरा. देवा जायाचे शरीर हे उष्ण शरीर आणले पंचमहाभूतातून आणि उष्णवाला कधी बी होऊ शकतो. उष्णवाला कधी बी होऊ शकतो. सगुबाईचा भाऊ अचानक आला, घरात पीठ नाही मीठ नाही काहीच नाही, स्वयंपाक करायचा भावाला आणि मग सगुबाईकडे गेली. म्हणजे अगं बाई भाऊ कधीच येत नाही, अचानक दुपारी आला, शेरभर कणिक दी बरं. कणकीचं पीठ शेरभर दिलं, गेली स्वयंपाक केला, भावाला जीव घातला, भाऊ गेला. दुसऱ्या दिवशी तिने दळण करून आणलं आणि मग शेरभर पीठ भरवून द्यायला लागली. बघ आता तिने काल आपल्यावर उपकार केलाय, सगुणाबाईने उपकार केलाय. मग आता ही तिला शेरामध्ये पीठ भरून देती. कसं देती बघा. आता त्या शेरात पीठ टाकलं बघ मा, परत त्याच्यावर बुक्या मारल्या, परत अजून ओझळभर पीठ टाकलं, बुक्या मारल्या, परत ओझळभर टाकलं, बुक्या मारल्या. अशा बुक्या मारून तिने पीठ शेरभर तिला नेऊन दिलं. खरं वाटतंय काय? ओपणून असं का? अहो काल तिने एवढा उपकार केला तुमच्यावर, मग जरा जास्त नाही तिने काल असं दिलं होतं ओपणूनच, जशात तसं ऐका तुका म्हणे कसं जसं असतं हे मात्यातले काय घालत का. तिने उष्ण दिलं होतं, मग उष्ण्याला उष्णच देणार ना. आता आपला पकवास नेला मला इकडे निराणं दिलं, नेला वाजवाला फोडून दिला, दुसऱ्या वर्षी देऊ का आपण? नाही. आमचा पकवास जसा होता तसा नेला ना, आणला माघारी, विषय संपला. उष्ण्याला उष्ण काय असतं? व्याजाचा व्यवहार वेगळा, उष्णाचा वेगळा. तुकोरा इथं शब्द काय म्हणतात, हे उष्ण आणलेलं पंचमहाभूत कोणी शरीर आहे. उष्णवाला कधी बी येतो महाराज. चला विषांतर करत नाही. सूक्ष्ममध्ये हे आईच्या गर्भामध्ये कोरड्यामध्ये एखादी माता माऊली तिच्या गर्भामध्ये यायचं असते, जन्म घ्यायचा आहे. सूक्ष्ममध्ये देवाकडे जातो, देवा मला त्या अशा अमक्या अमक्या माऊलीच्या उदरी जन्माला जायचं आहे. मग देव म्हणतात हे खातं माझ्याकडनं आहे, मग हे पंचमहाभूताकडे जा. कारण सूक्ष्मदेह आपला जो असतो आईच्या उदरात येण्यापूर्वी तो कसा असतो माहिती का? बघितला कधी तुम्ही? नाही. ज्योत ना ज्योत दिव्याची, त्या ज्योतीप्रमाणे आपला सूक्ष्मदेह असतो आणि मग पंचमहाभूताकडे ते ज्योत जाते आत्मा. आणि पंचमहाभूताला प्रार्थना करतात की हे पंचमहाभूतानं तुमचं मला शरीर द्या. ते तुमचं शरीर घेऊन मी जन्माला जातो. पंचमहाभूत काय सहजासहजी तुम्हाला शरीर देतात काय? ते म्हणतात आम्हाला काही नको देऊ, पण आम्ही उष्ण देऊ तुम्हाला.
ठीक आहे, करार करा. मग एक कागद घेतात, करार चालू असतो. पहिला करार म्हणजे हा, आम्ही आमचं शरीर 5 जण मिळून तुम्हाला शरीर देऊ, पण आम्ही शरीर दिलं की आम्हाला ज्यावेळेस आमचं शरीर न्यायचंय त्यावेळेस ज्या वेळेस आम्ही येऊ आमचं शरीर घेऊन येऊ. ते म्हणतो हो चल कर सही. दुसरा करार, आम्ही ज्या वेळेस येऊ त्यावेळेस तुझं 5 वर्ष 10 वर्षाचं 15 वर्षाचं 20 वर्ष 25 वर्ष वय पाहणार नाहीत. तू कुठल्या वयात असू दे, आम्ही आलो की आमचं शरीर द्यायचं. होय होय कर सही. तिसरा करार, आम्ही ज्यावेळेस जन्माला येऊ त्यावेळेस तू म्हणायचं नाही सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. मग आम्ही कुठल्याही वारी येऊ आणि आमचं शरीर घेऊन जाऊ. हो, आता त्याला ऐकावं लागतं. हो म्हणते, करतस या. चला अजून एक करार. ठीक आहे, काय करार आहे, आम्ही ज्यावेळेस येऊ त्यावेळेस तू म्हणायचं नाही जेवण होऊ द्या झोपू द्या तासभर झोपू द्या परत या. हा असलं काय चालणार नाही. तू झोपीत असलं तरी आम्ही येणार, तू जेवण करीत असलं आम्ही येणार, तू पोहत असला तरी आम्ही येणार, तू काम करीत असलं तरी आम्ही येणार. हा होय म्हणते महाराज, करार करताय. आणि एक करार करताय शेवट, आम्ही ज्यावेळेस येऊ ना त्यावेळेस तू म्हणायचं नाही माझं लहान वय आहे, माझं विवाह व्हायचा आहे, मला मुला बाळा बघू द्या, नातू पण तुझं सुख घेऊ द्या, असं काही चालणार नाही. आम्ही ज्या वेळेस येऊ त्यावेळेस आमचं शरीर घेऊन जाऊ. गपची सूक्ष्ममध्ये महाराज करार करताय. आणि मग ते पंचमहाभूत शरीर देतात. ते शरीर घेऊन आईच्या उदरात जन्माला येते आणि जन्माला आल्यानंतर जगते. पण इथं आणण्यामध्ये नेण्यामध्ये देवाला हस्तक्षेप करता येत नाही. नाही करतात. हा म्हणून आपल्याला दुःख होतं. आता काय काय लोक कोरोनाच्या काळात काय देवाला शिव्या दिल्या असतील. महाराज कोरोनातल्या जाण्याचा आणि देवाचा काही संबंध आहे महाराज, काहीच संबंध नाही. बरं तुम्ही म्हणाल आता ऐकायमध्ये या कोरोनाच्या काळामध्ये आसुरवृत्तीची लोक गेली, गुंड प्रवृत्तीची गेली, तसे साधू लोक बी गेली, सज्जन बी गेली, आपल्या जीवाभावाची माणसं आहे. काही काही वारकरी असे निष्ठावंत वारकरी होते महाराज. डॉक्टर सांगितलं माळ काढान खा जगतान, माळ नाही काढली तर मरतान, म्हणले मरू द्या. असे बी सज्जन माणसं गेली. त्या मृत्यूचा आणि देवाचा अर्थार्थी काही संबंध नाही. हे पंचमहाभूताचा आणि तुमचा आमचा संबंध आहे. म्हणून लक्षात घ्या, आपले भाडेकरू कधी येतील सांगता येणार नाही. पंचमहाभूत हा मग ती यायच्या अगोदरच आपलं उद्धार करून घ्या. हा या वर्षीला ऊसाची कामं पुढच्या वर्षी येऊ शकतात, पुढच्या वर्षी पण त्या उसनेवाला आल्यावर त्याला काय म्हणता येतं का महाराज जा म्हणून? तो जातच नाही, तसं घेतल्याशिवाय जातच नाही. हा कालही पण तुम्हाला सांगितलंय की तो त्याची वेळ झाली त्याला जेव्हा येऊ वाटतंय त्यावेळेस तो येतोय. पण फक्त लक्षात घ्या, जन्म हातात नाहीये आणि तो नेणारा कधी येईल तेही आपल्या हातात नाही. पण जन्म आणि मृत्यूच्या मधला जो काळ आहे ना तेवढं मात्र आपल्या हातात आहे. आणि तेवढ्याच काळात किती चांगलं बोलावं, किती चांगलं वागावं, किती परमार्थ करावा. आणि तेवढ्याच काळामध्ये म्हणून तुकोबराला याची चिंता होती, देवा जायाचे शरीर जाईल क्षणात, तो पंचमहाभूत येतील वसण्याचं शरीर घेऊन जातील. मग का हा गोपीनाथ पावेची ना तू का प्राप्त होत नाही म्हणून अनुष्ठान केलं. पण पर तुकोबराने संताकडे विनंती केली, काय तुम्ही संत माय कृपेची सागर, निरोप हा सांगा देवा. हा निरोप माझा तुकोबराईचा निरोप आहे म्हणावं हे देवाला सांगा. तिसऱ्या चरण सांगता अनाथ अज्ञान, त्याला नाही, त्याला कोणी नाही. तो अनाथ आहे, अज्ञान आहे, त्याला कोणी नाहीये, मग त्याला दया येईल. काय तुकोबराची भाषा आहे महाराज. तुकोबराय संत आहेत पण संताला शरण जातात. तुम्ही संत माय कृपेची सागर, तुम्ही कृपा करणार आहेत माझ्यावर, तुम्ही कृपा करा देवाला पाठवा. आणि मग भगवान परमात्मा सगळ्यांची विनंती ऐकून तुकोबराला प्राप्त होतात. आणि निघाली सकाळची वेळ आहे, आमची जिजामाई निघाली, इकडून तिकडून पिठानं एकच भाकर केली. आता ती भाकर म्हणजे हातात यशाच्या, आता आपल्याला लाटा येत नाही महाराज, पण हातायोची भाकर केली, ठेचा केला. काही ठिकाणी मिरचा म्हणतात, काही ठिकाणी ठेचा म्हणतात. आणि ताकाचं एक गाडगं भरलं, पाण्याचं भरलं आणि टोपलीमध्ये वरून आपलं त्याच्यावर एक फडकं टाकलं, निघाली. पायात का नाही, कारण त्या काळामध्ये श्रीमंताच्याच पायात जोड असायचा आणि सर्वसामान्य माणसाच्या पायात किती काटा मोड होत्या. आता मित्र असं ऐकलं की जुने लोक आहेत नाही, काही काही जर परिस्थितीने लोकांच्या शेतात कामाला जायचंय, कुठल्या चपल्यान काय लग्नात चपल्या मिळायच्या त्या तुटल्या की मग मिळतच नव्हत्या. त्या काळात श्रीमंताच्याच पायात चप्पल बोटा असायची. मग काटा मोडल्यावर कुठं काढत बसायचं, तशी खरडीत चालायची पाय. काटा कितीतरी, एका व्यक्तीच्या 18 कुरूप होते दोन्ही पायात, 18. मी म्हणले एवढे कुरूप झालेत, म्हणले काय सांगावं, म्हणले महाराज चप्पलच मिळत नव्हती मला.
लग्न होईपर्यंत चप्पल मिळत नव्हती आणि पूर्ण कपडे मिळत नव्हते, हापस मिळायची महाराज. तेव्हा तेच घालायचं तेच धुवायचं तेच घालायचं तेच धुवायचं. फार फार परिस्थिती बिकट होती महाराज. हातावर शिवायची कपडे. अशा अवस्थेमध्ये पायात काय नाही महाराज. जिजामाऊली निघाली. रणरात ऊन इंद्रायणी ओलांडली. 3 रस्त्यापर्यंत आली आणि मग निघाली महाराज. शोध करीत निघाली. अचानक करवंदीचा फांटा पडला होता. त्याच्या डोक्यात एकच होतं. काय होतं महाराज की आपला पती उशीर झालाय, आज उपाशी आहे. भजन करून करून थकला असेल ना, उपाशी आहे. आता ही बी उपाशीच होती ना. हे तर काय जेवण केले होते का महाराज? हे काय उत्तप्पा का डोसा का पोहे का ये उपमा असलं काय नव्हतं महाराज त्या काळात. आता भरपूर आहे महाराज. आता घरात स्वयंपाक बी करायची गरज नाही. फोन केला की पिझ्झा येतोय. सगळंच घरी येते महाराज. त्याची कृपा आहे. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि करवंदीच्या फाट्यावर पाय पडला की आई केलं महाराज. आई केलं महाराज. पायात काटा, पायातून शिरलं बाहेर वरी आला पंजातून. चक्करच आली महाराज. रक्तबंबाळ झाली आणि पाठी खाली पडली. पाण्याचं ते गाडगं होतं तेही फुटलं. ताकाचं गाडगं होतं तेही फुटलं. पण भाकरीची चवड फक्त राहिली. बांधल्या होत्या त्याच्यात ठेसा होता. काय सांडण्यासारखं नव्हतं. सांडण्यासारखं होतं ते सांडलं आणि चक्कर आले महाराज. पडले अशी. एका क्षणात पांडुरंगाचं हृदय कवळलं. बापरे, तिथं माझ्या भक्ताची सेवा करणाऱ्या भक्ताला संकट आहे. एका क्षणात रूप द्यायला त्यांना काय लागतं मला? गुराख्याचं रूप घेतलं. खांद्यावर कांबळ आहे, गोंगराची काठी आहे, हापचडी आहे आणि 50-50 गायी निर्माण केल्या. पळतच आले. आई खाली पडली जिजाबाई म्हणून तर पडत आले. अवस्था बघितली. घामाने कुंकू सगळं नाकावर आलेलं आहे. चक्कर आलेली आहे. विवळती आहे. आली. आई काय झालं? कोण रे बाबा तू? मी गुरागी तर गुरं राखतोय मी. तुम्ही आरडलात, आई म्हटलात. आणि ती जगदंबेचीच भक्ती होती. जगदंबे पडले खाली. उठून बसवलं. ते पाठी सावरली. भाकरीची चवड, भाकरच व्यवस्थित केली आणि बघितलं. आणि देव म्हणतात, आई काटा मोडला तुम्हाला? हो रे बाबा, थांबा म्हणले. आणि मग ते पाय आपल्या मांडीवर घेतला. असं मांडीवर घातला. समोर जिजामाई बसल्यात आणि देवाने त्या पायाकडे पाहिलं. आई तुम्ही पलीकडे बघा, इकडे नका बघू. कानात बोट घाला, नाही का जुन्या काळामध्ये. आता कोणी जातच नाही चपलीशिवाय. कारण चप्पल पहिली फक्त शेतातच असायची, घालून जायची. आता ती शेतात चप्पल घेऊन जातो ती पायात. आता ती चप्पल किचन पर्यंत आली. कशाचा काटा मोडतोय महाराज? मी सांगितलं अनेक ठिकाणी सांगतो महाराज. असं किचन मध्ये जर स्वयंपाक कोणी करणार असलं, चप्पल त्यांच्या पाया पडतो तर त्यांच्या पायाला त्रास असेल, ऍलर्जी असेल. मी स्वतः होती तो स्वयंपाक करून खातो महाराज. काय करायचं मूड भरता. नियमच आहे महाराज. तुम्ही गाव सोडलं ना, तुम्हाला लयच भक्तीचा छंद आहे ना, तर जेवढं हातात बसतील ना मोठे, तेवढंच तांदूळ शिजवायचाच अधिकार आहे. नाही तर तुम्ही आपलं घरीच बसा तिथं ठिकाणी खात. कुठं बी राहते. वृंदावनला राहिलो किंवा जिथे जिथं आला, मी नाही पाया पडतो त्यांच्या की तुमचं काही चूक नाही, तुम्हाला अलर्जी आहे. पण ते आम्हाला थोडस नाही चालत. पण लोक ऐकतात महाराज. आणि मग महाराज देवाने ते पाय घेतले, आपल्या कपाळाला लावले. काय अवस्था आहे. आणि तोंडातली थुंकी काढली आणि काटा आता काढणार, कारण ते व्यवस्थित दिसतं ना, एवढा मोठा काटा मोडलेला. आणि नियम आहे, शेतकरी माणसं शेतात काटा मोडला की मग हेच पाय दुसऱ्या पायावर ठेवणार, तोंडातली थुंकी घेणार, व्यवस्थित स्वच्छ काट्याने काटा काढणार. बरोबर आहे का नाही? तुम्हाला आता हे जुनी लोक आहेत महाराज. एका शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, कुळ वाढीत होता. काटा मोडला, इतका काटा मोडला. मग त्याने तशीच बैल सोडली. लगत 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 सावलीला आला. लिंबाच्या झाडाखाली आला. आणि मग तिथे एका दुसरा काटा बाबळीचा घेतला आणि आपल्या टाचेला थुंका लावून स्वच्छ केला. आणि बाबळीच्या दुसऱ्या काट्याने पायातला काटा काढला. बघा आता, दुसऱ्या काठीने पायातला काटा काढला, त्याला म्हणतात काट्याने काटा काढणे. मग पायातला काटा काढला, टाकून दिला. आणि ज्या काट्याने पायातला काटा काढला होता त्या काट्याला म्हणला, काटे महाराज काय तुमचे उपकार आहेत म्हणला.
आज मला दिवसभर चालता आलं नसतं, तुमच्यामुळे हे काटा निघाला म्हटले. मग तुम्हाला विसरणार नाही म्हणून त्यांनी ती फांजोरीचा असं नसतं काटा आहे का नाही, तो काटा म्हणले तुम्हाला कसं विसरू, तुम्हाला टाकून दिला नाही म्हणले, मग तुम्हाला सोबत ठेवणार म्हणून घातला नेहरूच्या खिशात. आणि कुळव मारला. दुपारी 2 वाजता मंडळी आली, जेवण केलं आणि लिंबाखाली झोपला. आता ह्या अंगावर पडला 15 मिनिटं वामकुक्षी, तर हिकडचा काटा शांत होता. पण ज्या वेळेस त्याने कुस बदलली हिकडच्या अंगावर झोपला त्यावेळेस त्या खिशातल्या काठीने केलं ऑपरेशन. 25,000 गेले यादव साहेबाकडे ते काटा काढायला. मग आता दृष्टांत संपला. मला सांगा पायातला काटा चांगला होता का खिशातला? पायातला. मग काय काढायचा नव्हता का? असं काठीने काटा काढणं म्हणतात. आणि थुंकी लावली बघा, आणि थुंकीनी आईच्या पायाच्या धुळीचे गोळ्या करायच्या, गोळ्या बारक्या बारक्या. आई पलीकडे बघाव तोंडात टाकायच्या. काय प्रेम असेल महाराज, एवढा भगवान परमात्मा प्रेम करतो महाराज, पण ते आपल्याला कळतच नाही महाराज. आपला देवारा नाही त्या देवाने भरलेला आहे, जे आपल्यावर इतकं प्रेम करतोय महाराज. 28 युगापर्यंत उभा आहे, कमरे इतकंच बाबा पाणी आहे भवसागरामध्ये, एवढा वाट पाय उभा. कोणता देव आहे भक्ताची वाट पाहणारा? कोणता देव नाही, एवढा एकमेव देव आहे की तो फक्त भक्तांची वाट पाहतोय. आषाढी कार्तिकी विसरू नका, मज मला विसरू नका, तुम्ही या, तुमच्याशिवाय मला दुष्काळ तुमचा रे, आहे का नाही? भगवान परमात्म्याला प्रेमाचा दुष्काळ आहे महाराज, म्हणून तर बिल्लीची बोरं काढली, आहे का नाही? त्या गोपाळांचं उष्ट ताक पेले, त्याला दुष्काळ आहे महाराज. तुम्ही आम्ही नसल्यावर महाराज कोण आहे? एक तर उदास असतो, पण ते नाही तेच नाही. अहो महाराज एका ठिकाणी तर असं देवारा बघितलं महाराज, काय 100-150 देव नाही ते. मग देव ठेवा पण भगवान परमात्म्याला विसरू नका, त्याची पहिली मूर्ती ठेवा. मग बाकीचे काय आता, कारण लोक जिथं जिथं जातील तिथलं घेऊन येतात फोटो, जिथं जाईल तिथं घेऊन येतात महाराज. ते लोक विकायलाच बसले असतात ना. चला आणि गोळ्या करून खायचे, कारण माझ्या भक्ताची सेवा करते, ते मला भक्त आवडतात. आणि बस कृपेने बघितलं त्या काठीची ताकद आहे का महाराज? देवान नुसतं वाकडं नजरेने बघितलं. आणि देव म्हणतात आई काळजी करू नको, मी चांगला काटा काढतो तुझा. जिजाबाई म्हणते चांगला काटा काढतो. वा 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 वा, काढ बाबा बाबा काढ. तुला काटा काढलाय कोणाच तू? देव म्हणले लय जणांचा काटा काढलाय. होय, कोणाचा काटा काढलाय? आई काय सांगावं, रावणाचा काटा मीच काढला म्हणला, कंसाचा मीच काढला, वक्रदंत शिष्यपाल हिरण्यकश्यप यांचा मीच काटा काढला. म्हणले मोड द्या, एवढंच ना नाही तो. अगं आई खरं सांगतो. होय होय, काढ काढ काटा. नजरेने बघितलं की काढला काटा महाराज. काटे महाराज निघता का बाहेर? हो म्हणले देवा तुमचं दर्शन झालं, जिजाबाईमुळे दर्शन झालं, काट्याचा उद्धार झाला. आणि एक नुसता हात फिरवला की ते सगळे वेदना संपल्या, सगळं जागेवर आलं आणि पूर्वत झाली. आणि मग महाराज जिजाबाईला आनंद झाला. आणि सावळ्या सुंदर देखण्या माझ्या पांडुरंगाने छोटस देखणं रूप घेतलेलं आणि त्याच्या अशा तोंडावून हात फिरवला. अरे लेकरा काय तुझे कोमल कोमल गाल आहेत रे, प्रेम वाटलं ना. आणि असं नाही का आपण लेकराला कुरवाळतो, काय नाव आहे तुझं? म्हणलाय विठ्ठलजी. दिलं ढकलून. कोणी ठुलंय? तुझ्या आई बाबी असलंच आहे, आमचं ही येड ह्याच नावाने येड झालंय. उठलं की येतंय, सांगत बी नाही फोन करून इकडे जायचंय तिकडे जायचंय, मला राब राब राबावं लागतंय. बघ तू नसता आला तर आज त्यांना उपाशी राहावं लागलं असतं, मला इथं पडावं लागलं असतं. कोणी ठुलं तुझं नाव असलं? म्हणलं माझ्या आई बापानीच नाव ठेवलंय. कोण आहे तुझे आई बाप? म्हणले ज्ञानोबरा आई तुकोबरा बाप आहे. गप म्हणली मोड द्या. तेव्हा ते आमचा तुकोबरा ह्याच्यामुळेच वाटवळ झाले. आणि मग आई मला विचारते कुठे तुकोबरा, ते काय इकडे भजन करीत असते. आणि मग महाराज देव पाठीमागे बारीकस छिनूला आणि जिजाबाई चालतात पुढं आणि तुकोबराचं भजन चालू. महाराज काय तुकोबराचं भजन होतं महाराज, अप्रतिम देखणं. श्री कृष्ण गोविंद हरये मुरारी, हे पांडुरंगा हे नाथ नारायण वासुदेवा. हे पांडुरंगा परमात्मा, हो श्री कृष्ण गोविंद
हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ हे श्रीकृष्णा, हे गोविंदा, हे मुरारी, हे नारायणा, हे विठ्ठला, हे पांडुरंगा. चिंतन चालू आहे, भजन चालू आहे मला. हो, चिंतनामध्ये रंगलेले आहेत. आणि तेवढ्याची जमावली गेल्या आणि शिपाटी आदळली की तुकोराने बघितलं. पण तुकोरानी एवढ्या दूर, एवढ्या अरण्यातून सगळं घामाजून गेलेली आहे. कशी आली काय चौकशी केली नाही. पण जिजामाऊच्या पाठी मागून ते छोटस चिनुकलं, हातात गोगराची काठी, खांद्यावर कांबळे, डोक्याला मोर पिस आहे, पागोट आहे. आणि तुकोराय म्हणतात, देवा तुम्ही कस काय, सूर्य आणि अंधार एकत्र कस काय. म्हटले हे विरुद्ध पार्टीचे एकत्र कस काय आले. कारण घरात तुकोराय नुसतं पांडुरंगाचं नाव घेतलं म्हणून नुसतं तर इकडं कडकडच व्हायचा. म्हणजे देवा कस काय तुम्ही एकत्र. देव म्हणले कापास काय बोलू नका. आणि पण इकडं राग, आता राग येणारच की महाराज. जिजाबाई म्हणती मी एवढं स्वयंपाक करते, इकडून तिकडून आणून स्वयंपाक करते, इतक्या दूर येते, पायात काटा मोडला. आज जर हे नसतं कार्ट आलं तर मला तिथंच बसावं लागलं असतं. तो मला उपाशी मारावं लागतं. माझी चौकशी, माझं कौतुक दिलं सोडून, आणि तू कधी आला आणि तू कधी आला. आता जिजाबाईला वाटलं की माझा काटा ह्याने काढला म्हणून तू कोबराई चौकशी करता. पण तू त्या जिजाबाईला काय माहिती, ती जगदंबेची भक्त होती, तिची परडी होती महाराज. त्याच्यामुळे ती ह्याला मानतच नव्हती ना. नाव घेऊ देत नव्हती महाराज. कट्टर भक्त होती ते. पण कपका पायात काटा मोडल्यावर देव काटा काढेपर्यंत नुसते म्हणायचे हे आई जगदंबे कृपा कर. ते नाही म्हणली हे देवा नाही म्हटली, आईचं नाव घ्यायचं. आणि देव मनातले म्हणायचं काय ईडी म्हणायची. अगं तिचा मालक आहे मी, ज्या आईचं नाव घेतोय तिचं मालक आहे मी. माझं नाव घे की. पण ते देवाचं नाव घेत नव्हती. आणि मग तो कोराय त्यांनी आपली भाकर सोडली ठ्याचा आणि दिला तो कोरायला. तुकाराम महाराज म्हणतात आवले ह्याला भिवाड की देवाला. ह्याला भिवाड. तुम्ही गप गिळा, त्याला काय कमी वय. अगं ती कुठं जाईल, ती कुठं बी जाईल. 1000 घर आहेत त्याला. विदुराकडे जातोय, काने खातोय, द्रौपदीकडे जातोय, पान मागून खातोय. त्याला काय कमी, ते कुठं बी जाऊन खाईल. सगळ्या चोऱ्याच करतोय. तू सगळ्यात मोठा चोर आहे. कोणाच्या घरात दही दूध लोणी काय ठेवलं नाही पाठीने. बरं दही दूध लोणी खायचा ते खायचा, आणि त्याच घरातल्या म्हाताऱ्याच्या डोक्यात ते डियारा फोडून जायचा. असला खतरनाक चोर आहे ते. त्याला 1000 घर आहेत. तुम्ही गिळा. आवले अरे देवाला वाडकी. आता तिला काय बोलता येणार. एकच भाकर होती, ती उपाशी होती.
आणि तो कोबऱ्याने काय ठेवली ना कोरभर तर तीच खायची. आज तर काहीच नव्हतं, होतं तेवढीची भाकर केली, एकच भाकर आहे. आणि पाठीवर उग फडकं टाकलं इज्जतीचा पंचनामा होणार म्हणून वाडके देवाला. आता काय त्याला बोलताना नाही म्हणावं तर काय करा. मग तीच भाकर देवाच्या समोर वाढली आणि त्याचा तुकोबरा म्हणता देवा का भूक लागली असेल तुम्हाला का. आता ते तुकोबराला देव दिसायचे, हिला नव्हतं, हिला गुराखी दिसायचा आणि तुकोबराला देव दिसायचे. मटका मारून भाकर ठेचा देवाने खाल्ला. देव म्हणतोय जेवा की तुम्ही बे. जिजाबाई म्हणले गपलय, नाक उचलून बोलू नको, माझ्या मालकाच्या हातातलं घेतलं ते घेतलं चोरट्या. आणि परत म्हणतोय खा की तुम्ही, काय माती खायची वय. तुकाराम महाराज जे नको ग, देवाला कशाला बोलते, भूक लागली असं. हा भूक लागली असं सगळं तुमचं बी त्यांनी सगळं जापानले खाल्लंय, कुठं आणायचे भाकरन काय. तुकाराम महाराज म्हणतात तू नाही का जेवली, हो तुम्हाला माहित नाही का मी जेवते का नाही. आता आपण असतो तर नाश्ता बिष्टा करून डेकर देत का असतो. हा तुम्ही खा नाही तर तिकडे तसंच राहा. हा आहेत काय पतिव्रता बी आहेत महाराज, आहेत त्यांच्यावर ताकदीवर चालतंय महाराज. जिजाबाई म्हणजे कट्टर निश्चिम पतिव्रता होती. पाणी सुद्धा पित नाही तुम्ही जेवल्याशिवाय, आणि तू जेवले का. देव म्हणतात घ्या ना वाढून. जिजाबाईला भालताच राग यायचं बरं काय ती कदम मावली तर असा काय प्रसंग सांगतात महाराज, अप्रतिम राग यायचा. काय जेव जेव म्हणतो ना, काहीच नाही त्याच्यात, घे इकडं पाठी. देव म्हणले जिजे पाठी घे इकडं आणि वरचं फडकं काढ. आता जिजाबाईला माहिती एकच भाकर होती ती आणली, त्याच्यात ते मोठं पाण्याचं गाडगं आणलं होतं ते फुटलं, ताकाचं गाडगं ते फुटलं होतं. हा आणि मग ती पाठी ओढा लागली तर जड लागली आणि माश्या घोंगायला लागल्या. जिजाबाई म्हणते माश्या का घोंगत्यात, काहीच नव्हतं त्याच्यात तर माश्या घोंगायला का झालं. आणि ते फडकं वास्तर काढलं तर पंचपक्वान तुपासहित भोजन तयार आहे. म्हणलं हे कुठून आलं कसं आलं. तेवढ्यात तर देवाने लगेच तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिला कारण माया ना, तिला खरं कशाला कळून देतात. जिजाबाईनी त्या पाठीकडे बघितलं काहीच नव्हतं, हे पंचपक्वान कुठून आलं म्हणून डोक्यात देवाने हात ठेवला. आणि डोक्यावर हात ठेवला की पितांबरधारी सावळा सुंदर परमात्मा दिसला आणि लगेच ढकललं. अरे तू वय काळ्या, तू अजून हिथं आलास का, घरी बी वाटोळं केलं आणि हिथं बी आला वय. तुकाराम महाराज म्हणायचे जिजे अगं माझा देव आहे, हा देव आहे. आणि तुकाराम तिची माया बाजूला काढली. पोटभर दोघांना बी धोंड्याच्या महिन्यामध्ये एरवी तर जावायला खाऊ घालतात, कारण महिलांना 4 गोष्टी फार आवडतात. शेण साईन उतरण जावाई. आता शेण राहिलं नाही फारशा आल्यापासून, नाहीतर असं जुन्या काळात रस्त्याला एखादा शेणाचा पौ पडावा आणि किती बी काम असू द्या ती ती वळवून जावा काय. हा तशीच ती पाठी ठेवील, ती शेणाचा गोळा गोळा करील, घरी नेऊन टाकील मग राहणार जाईल. फार आवडायचं शेण. साई किती बी लेकरू दिवसाचा असू द्या त्याला साई काय पडून देते दुधात, देतात का तुम्ही साई पडून. हा शेण साई उतरण आणि जावाई. हा आता पूर्वीच्या काळात होत्या उतरणी म्हणून ती जमत होतं महाराज, पण उतरणीचा खेळ असाय कोणी उतरीत नव्हतं. जिला लावता आली का तीच उतरीत होती महाराज. पण आता कुणी कुणाच्या उतरणी उतरत नाही, काय कुणी कुणाच्या उतरते काय घेण नाही, कामच नाही ना काय. कामच नाही. पूर्वीसारखं गावात दुपारी 12 वाजता फक्त 70 वर्षाच्या पुढच्या डांगऱ्याच असायच्या, म्हाताऱ्याच असायच्या, कोणी नसायचं महाराज. आणि चौका चौकात मध्ये पारावर सगळ्या आजोबा असायच्या. आजी आजोबाच 12च्या पुढे गावात असायचे, सगळी शेतावर कामाला जायची. आता काय महाराज ते जातात कामाला, काय आम्ही आपल्या इकडे देवांत एसी मध्ये. आणि बस तुकोरायच्या पत्नीला त्यांना पंच भगवान जीव घातलं. आणि आता जिजाबाई काय म्हणते बर का, होय र किती सूड घेतात माझाही मालक, सांग की किती बेजारी होतो, हिच्याकडून त्याच्याकडून उसणं आणायचं स्वयंपाक करायचं सांगून बी येत नाही, किती सूड घ्यावा. आता जिजाबाईला वाटलं की कुणीतरी साक्षीदार आहे, आपलं मन मोकळं करावा. किती सूड घ्यावा, माझ्या बापाने म्हणून तिला यांना काय खरं होतं. आणि खरंच आप्पाजी गुळवेत का नाही त्यांनी तुकोरायची परिस्थिती बघितली. तुकाराम महाराज एक काट म्हणजे तुका शेटवाणी होते आणि खेडचे आप्पाजी गुळवे म्हणजे सामान्य नव्हते. मी काल पण सांगितलं आप्पाजी गुळव्यांची इस्टेट किती आहे.
भयानिष्ठ ते आता लाईव्ह चाललोय म्हणून लय बोलत नाही, पण चला तुकोबांच्या पालखीला एका ठिकाणी रिंगण तिथंच छोटस तिथल्या प्रॉपरच्या लोकांनी अडवलं, म्हणजे हे कालवा मला जमत नाही, असं मागती घटना घडली होती. आणि मग काही कार्यकर्ते म्हणले जागेचा अडचण आली, मग ते कागदपत्र बघितलेत महाराज, 250-300 वर्षापूर्वीचे कागद बघितलं तर ते आप्पाजी गोळवेंचे जमीन जागा तुकोबांच्या नावावर केलेले कागदपत्र निघले. आणि मग सगळेच हाकलली तिथनं महाराज, ज्यांनी आडवं केलं होतं ना सगळेच हाकलली. आणि मग ती शरण आली, म्हणले काय नाही एवढ्या तुमच्या पालखी सोहळ्यात आम्ही त्रास देणार नाही. आली जागेवर महाराज, अरे तुमचं नाही तुकोबांचेच आहे, अर्ध पूर्ण नावावर त्यांच्या, कधी हक्क गाजवला नाही. सासऱ्याने दिलं होतं, काही काहीच नव्हतं तुकोबांकडे. सांगायचं तात्पर्य, रडू लागली जिजाबाई. मग देव काय म्हणतात, तुकोबा असला पारमार्थ नको, दुसरा त्रास देऊ नको. तुम्ही पारमार्थ करतात पण माझ्या आईला त्रास होतोय, मग असला काय पारमार्थ नाही. तुम्ही आता हे असला आडरानात यायचं ना, चला बरं गावाकडं. घेतलं तुकोबाला जिजाबाई आणि आले महाराज, तुम्हाला भजन करायचं ना घरी करा, असं कुठे फिरता का, किती त्रास होतोय महाराज. जिजाबाईच्या जागेवर आपण असल्यावर दुपारीच उपाशी मारला असता. एक तर सगळं घर जाळून येणं घेतला आणि बसलंय तिकडे जाऊन म्हटल्यावर. पण जिजाबाई म्हणते देवाला सांगा जरा. देवाने सांगितलं तुकोबाई असला परमार्थ नको, दुसऱ्याला त्रास देण्यापेक्षा चला घरी भजन करा. तुकोबाला घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर महाराज आले, आता घरी भजन करायला लागले. मग तिथं जवळच असणार कारंजा आहे म्हणून, त्या कारंजाचं एक शेतकऱ्याचं इतकं शेत पिकलं होतं महाराज. 2 वर्ष दुष्काळ पडला. दुष्काळानंतर 1553 घटना आहे, 1553 साल आहे. आणि त्या सालामध्ये तुकोबराय निघाले आणि मग कारंजा माऊली म्हणे एक शेतकऱ्याचं खूप शेती पिकलेली होती आणि पाखरं त्रास द्यायची. मग त्यांनी तुकोबरायला म्हटले, हो महाराज. म्हणजे काय बोला, म्हणजे पाखराची राखण करताल का. तुकोबरायला आनंद वाटला, माझ्या देवाने गायची राखण केली आहे का नाही, माझ्या देवाने माझ्या पांडुरंगाने गाय राखल्यात, मला पाखरं राखायला काय आवडेल ना. ठीक आहे, मग तुम्हाला अर्धमान देतो. किती पायल्याचं मन आहे हो, 12 पायले ना, 16 पायल्याचा. हा, तुम्हाला अर्धमान ज्वारी देतो, म्हणजे 8 पायल्या. तुकोबराय म्हणले ठीक आहे, मग मला जरा काम आहे, मी गावाला जाऊन येतो, तोपर्यंत तुम्ही पाखरं राखणार. नक्कीच राखणार. माझ्या देवाने पांडुरंगाने गाय राखल्यात, पाखरच राखणार. आणि मग तुकोबराय त्यांनी एक माळा करून दिला तयार ज्वारीमध्ये. आणि त्या माळ्यावर तुकोबराय बसले. तिथे एक मोठं माठ आणून दिला पाण्यासाठी आणि सांगितलं तुकोबराय पाखरं राखा बर का. म्हणले हो. आणि आसपासचे सगळे जे शेत होती ना, फडची फड, प्रत्येक जण गोपडीने त्या पाखरं राखणं म्हणजे काय. तुकोबरायांनी फक्त वाचार्थ घेतला, लक्षार्थ म्हणले बघू पुढं, पाखरच राखायचेत ना. आणि मग तुकोबराय कशी पाखरं राखतात. आपण 1-2 मिनिटं जागेवर उभं राहायचंय. चला वेळ आपली संपत आली, आज पाखरं राखू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल पंढरनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अपने अपने माता पिता की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला.
सीताराम विठ्ठला रुक्मिणीसाठी आला तो वारे वा विठ्ठला गोपाळपुरी गोपाळ सवेर मलासी विठ्ठला गाईच्या राया नाही मला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल मंगला हरी ओम विठ्ठल 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 विठ्ठला तुहारो राम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला तुहारी ओम विठ्ठला पंढरनाथ भगवान वेळ संपत आलेली आपल्याला कशी पाखरं राखलीत महाराज. तो कोराय बसले महाराज आणि माळ्यावर बसले. वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे. आणि मग ऐका तुकोबरायनी काही गाडगी आणली पाण्याची भरून आणि सकाळी भल्या पराजायचे भल्या पहाटे नाम तुझे दे. पूर्वीच्या काळात पहाटेच वासुदेव यायचे ना आहे का नाही. वासुदेवाला हो वासुदेव आला वासुदेव आला हे वासुदेव आला सकाळच्या पारी हरिनाम बोला ओ सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव सकाळच्या पारी हरिनाम बोला. जगद्गुरु तुकोबराय वाकरं राखण्यासाठी गेले. गोपन दिले होते त्यांनी की तशीच खिशात ठेवली. आणि मग महाराज आसपासच्या सगळ्या लोकांनी पाखरं हाणली की महाराज. पाखरं राखणं म्हणजे काय महाराज. पूर्वीच्या काळामध्ये पहाटे घरातला कोणीतरी व्यक्ती त्याला गोपन द्यायची गुंडे द्यायची सांगितलं जा रे पाखरं राखायला. कारण दुष्काळ 2 वर्ष पडलेला आहे त्याच्यामुळे पाखराला काय कुणी धान्य खाऊ देणं. आणि सगळे जिकडं तिकडं थवेच होते. त्यावेळेस काय मोबाईल नव्हते पण पक्षी जिवंत होते. आता ही मोबाईलची रेंज आली पक्षी सगळे गेले. हा जितकी प्रगती त्याच्यापेक्षा 1000 पटीने अधोगती. पण लोकांना कळलं नाही महाराज. हो लोक ह्या मोबाईलच्या रेंजमुळे कमकुवत व्हावं लागले. तुम्हाला एक सांगू का हा जर डेली मोबाईल 10-20 वर्ष झोपताना आपण आपल्या मेंदूपाशी ठेवला कर्करोग होते. कर्करोग अनेक रोग आहेत त्यापैकी बीपी शुगर वाढण्याचं हे याच्या लहरी फार वाईट आहेत महाराज. दिसत नाहीत पण वाईट आहेत लहरी महाराज. पक्षी का गेले संपले. थवेचे थवे होते. आमच्या आईसाहेब अंगणात बसल्या म्हणजे कितीतरी थवेचे थवे यायचे महाराज. पक्षी अंगणी उतरते ते का गुंतून या राहते. तैशी असावी संसारी. वा. आणि तुकोबरायांनी 12 वाजेपर्यंत पाखरांना खाऊ घालायचं. यारे पाखरांनो. आणि मग 12 वाजता पाखर आणि 12 वाजेपर्यंत अगदी भरपूर सगळेच पाखरं 30,000 हाकलून लावल्या. आणि त्या तुकोबरायला त्या मालकाने सांगितलं तुकोबराय या शेतात मला 2 खंड्या माल होतोय प्रत्येक वर्षी.
तुम्हाला अर्धा मन देतो. म्हणजे ठीक आहे. बरी मोठी कणस भरलेली आणि 12 वाजता एकदा उठवायचे. अरे म्हणले नुसतं खाता पाणी कोणी प्यायचं, तुमच्या बापाने प्यायचं का? एकदा हाकलून लावायची. मग ती पाखरं 12 वाजता जायची, जिथं पाणी असेल पाणी प्यायची आणि परत 2-3 वाजता माघारी यायची आणि मग धान्य खायचे. आणि मग 5:30-6 वाजता मग परत एकदा उठवायचे. जा रे, अंधारात तुम्हाला घर तुमचं सापडायचं नाही. दोनदा हाकलायचे आणि मग एकदा पाणी पाजायला आणि संध्याकाळी जा घराकडे, जा बाबा तुम्ही आपले, या उद्या सकाळी या, आता चुकता तुम्ही रात्रीच गेल्यानंतर. असं करत करत काहीच नाही. आता पाखरांना इतकं मालकांनी जर सपोर्ट केलाय म्हणल्यावर काय महाराज, त्या कणसाला काहीच राहिलं नाही. पिशे झालं, धोपट झालं, ते धोपटच. हा, एवढं मोठं पिकलेलं. तो कोबराने ठरला की फक्त पाखरं राखायच्यात. एका महिन्याने आला महाराज ते, आणि एका महिन्याने आला. जातानी जे बघितली होती कणस असे भरलेले, बांधवराला ते नुसते पिसेच दिसले. आणि जवास महाराज हानू घ्यायला लागला, दाट ओठ खावले. हा, आला माळ्यावर. तो कुराय भजन चालू होत महाराज. गोविंद गोविंद मना लागला से छंद हो, गोविंद गोविंद मना लागला से छंद. लागला से छंद मना लागला से छंद, लागला से छंद मना लागला से छंद. गोविंद गोविंद मना लागला से छंद. ओ गोविंद गोविंद लागला से छंद गोविंद गोविंद. ज्यावेळेस तुकोबाराय, तुकोबा डोळे बोलले, बोले या मालक आलात. काय आलोय? सगळे पिशात ठेवले, सगळ्या शेताचं वज वाटून केलं तुम्ही. तुम्हाला पाखरं राखायला सांगितली होती. तो म्हणला हा, तुम्ही पाखरच राखायला सांगितली होती आणि मी पाखरच राखली. त्यांना पाणी पाजायला सोडायचो, खायला खाऊ घातलं, संध्याकाळी सोडून द्यायचो. त्यांनी तोंडच बडून घेतलं. महाराज उतरा खाली, त्याला गाव पंचायत बोलवतो. आले महाराज, तुकोबराच्या हाताला धरलं, फाड 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 वडीत गावात सगळे माणसं पंच कमिटी बोलवली. पहिला असलं काय पोलीस स्टेशन वगैरे नव्हतं. पंच गावातली पंच म्हणजे तीच सगळ्या पंचावर बोललं. हा, सभा भरली महाराज चौकामध्ये. तुकोबराला मध्ये उभा केलं आणि तो मला सांगतो, पंचांनो, माय बापांनो, माझा न्याय करा. काय झालं? हा तुकाराम महाराजाला हे माझं शेत पाखरं राखायला दिलं होतं. दिलं होतं का नाही तुकोबराय? म्हणले हो, दिलं होतं. कसं ठरलं होतं? म्हणजे काय, यांनी सांगितलं पाखरं राखा, तुम्हाला अर्धा मन ज्वारी देतो. ठरलंय का? म्हणले हो. मग तुम्ही पाखरं राखली का? म्हणले हो, पाखरच राखली. त्याला विचारलं, पाखरं राखली? अहो, पाखरं कशी राखली? काहीच ठेवलं नाही. पंच म्हणले काहीच ठेवलं नाही, कशी राखली? तुकोबराय म्हणले त्याला खायला बोलवायचो, पाणी प्यायला लावायचो, हाकलून द्यायचो. सगळी सभा हसा लागली. पंच म्हणले, तुकोबराय, तुम्ही लक्षार्थ नाही घेतला, वाचार्थ घेतला. तुम्हाला वाटलं बाय गुरं राखायच्यात. तुकोबराय म्हणले 3 वर्ष दुष्काळ पडला होता आणि सगळे पक्षी उपाशी होते. मग काय करायचंय? ते पक्षी उपाशी, त्यांच्यामध्ये देव आहे, आपल्यामध्ये देव आहे.
म्हणून त्यांना म्हणलं की पोटभर खा. ते लेकरं उपाशी आहेत, पाखरं उपाशी आहेत, त्यांच्या लेकरा बाळाचं कसं पोट भरायचं. पंचाने डोक्यालाच हात लावा म्हणले. तुकोबर आहे, हे तुमची जमीन आहे का? त्याच्यात ज्वारी किती होत होती? त्या शेताच्या मालकाने सांगितलं, पंच साहेब 2 खंड्या ज्वारी प्रत्येक वर्षी व्हायची. तुकोबर आहे, तुम्हाला आता ही ज्वारी भरून द्यावा लागेल. न्याय आहे ना, ठरली होती, तुम्ही लक्ष दिलं नाही. पाखरं राखायची म्हणजे गुरं राखल्यासारखे राखले तुम्ही. हा, लक्षार्थ वेगळा आणि वाच्यार्थ वेगळा. मुलीला पाहुणे यायचे होते. आईने सांगितलं, दिदे तुला पाहुणे येणार आहे. म्हणजे हो, सगळा स्वयंपाक मी करते, तू फक्त पापड घेऊन भाजीत बस. ते म्हणजे ठीक आहे आई. आणि तिने पापडाचा डबा घेतला आणि तिच्या घराशेजारीच मेथीचा वापा होता भाजीचा, आणि त्या भाजीच्या मेथीच्या वाप्यात जाऊन बसली पापडाचा डबा घेऊन. आई म्हणली, अगं तिथे कुठं आहे? अगं तुझं नाही का म्हणली पापड घेऊन भाजीत बस. मग चुली पशी तर कुठं नाही, कुठं आहे तू? आईने बघितलं तर भाजी डबा घेऊन बसली पापडाचा डबा हाणून घ्यावा. आता कळलंच नाही तिला, पापड घे भाजीत बस. मग कुठं भाजी जाऊन बस का? हा, ती गेले पाहुणे निघून. दुसरे पाहुणे आले. आईने सांगितलं, आता मूर्खपणा करू नको. हा, सगळं व्यवस्थित, वरची रूम खालची रूम सगळं व्यवस्थित स्वच्छ कर. हा, पण पाहुणे बघून केअर टाक. गेल्या वेळेस बी असंच गेले, पाहुणे गेले निघून. म्हणजे नाही म्हणले, तू म्हणली तसेच करणार, पाहुणे बघूनच केअर टाकणार. सगळ्या वरच्या माजल्याचा सगळा केअर पाठीत भरला आणि खाल्लं. पाहुणे आले आणि नेमकं नवरदेवाच्या अंगावर धडाड पाठी टाक. आई म्हणले, मूर्ख तुला अक्कल आहे का काय? म्हणले, आई तू सांगितलं पाहुणे बघून केअर टाक. पाहुणे बघून टाक म्हणजे काय पाहुण्याच्या अंगावर टाकाय? हे लक्षार्थ वेगळा ना वाच्यार्थ वेगळा. हा, कळलं का? एका मावशीला चिकनगुन्या झाला होता, गेले सगळे वाकडे झाले होते. तुम्हाला झाला होता का? मला झाला होता. कसलाय पहिलवान असू दे, वाकडाच होतोय मला. चिकनगुन्या फार डेंजर आहे. डॉक्टरकडे गेले, डॉक्टर सांगितलं काय काळजी करा, एक इंजेक्शन दिलंय, हे औषध घ्या आणि औषध हलून प्या. काय म्हणली? हलून प्या. ठीक आहे. मग 2 पोरं संघ आली होती गाडीवर, घरी गेली. त्या मावशीला चिकनगुन्या झाला होता, औषध हलून पाजा. आणि त्या पोराने काय केलं, एक पाठीमागं बसलं, एक पुढं बसलं. जी म्हातारी हलवली महाराज, ती त्या हलवता म्हातारी. आता मला सांगा, औषध हलून पाजा, मग औषधाची बाटली हलवायची का जी पिणार तिला हलवायचं? मारली ना महाराज त्याने जी होत परी म्हातारी. हे लक्षार्थ वेगळा आणि वाच्यार्थ वेगळा आहे. तो कोबर आहे, तुम्ही लक्षार्थ नाही घेतला, तुम्हाला ते 2 खंड्या ज्वारी भरूनच द्यावा लागेल. तो कोराय पण म्हणले, माझी पशी काहीच नाही. असं बोलून नाही जमत. पंचाचा निर्णय असं आता पंचाचा निर्णय बरोबरच की महाराज. तुकोबराय भावनेच्या आहारी गेले, कारण तुकोबरायला सगळं ब्रह्म दिसत होतं. पण पंचाने निर्णय दिला महाराज. तेवढ्यात ती हे मालक, शेताचा मालक म्हणला, पैसेच पाहिजेत. पंच म्हणले, आता तुकोराम महाराजाकडे पैसे नाहीत. मग तो मालक म्हणला, ह्याचं घर घ्या लिहून. एवढा मोठा वाडा, का तुकोबरायचा वाडा बारीक होता होय महाराज? एवढा मोठा चिरेबंदी वाडा, इनामदार वाडा घेतला की महाराज त्या शेताच्या मालकाने लिहून. तिथंच सिक्का झाला, पंचाच्या सह्या झाल्या. हा, मग आता वाडा ते लिहून तुला घर सगळं लिहून दिलं. तुकोबराय शांत आहेत. त्यांनी ठेवलं, आता घरी जाऊन काय फायदा नाही म्हणले. आता घरी गेल्यावर सगळे आरतीच आहे म्हणले. घर बी लिहून दिलं म्या. पाखरं राखायला काम करायला गेलो, अंगलटच आलं. व्यापार करायला गेलो, व्यापार बी संपला, सगळंच गेलं. हा, पण पंच कमिटी होती ती जुन्या काळातली. ते म्हणले, हे भल्या माणसा, तुला घर लिहून दिलंय? म्हणलं हो. न्याय मिळाला का? मिळाला. आता हे जमिनीत, त्या शेतामध्ये जेवढं काय धान्य येईल तेवढं कुणाचं? म्हणलं तुकाराम महाराजाचं. कारण 2 खंड्यामध्ये घर लिहून घेतलंय मी. जे होईल ते पंच कमिटी घेतली. आणि त्या गावामध्ये गंगाधर पंत म्हणून अतिशय विद्वान ब्राह्मण होते. त्यांना साक्षीदार ठरलं. पंचाने गेले घेऊन. महाराज आता ती त्यावेळेस जे पंचनामा व्हायचा का नाही, ते प्रथमदर्शी असायचा. ते आता सारखं नव्हता, जागेवर करायचा. साहेब कुठे असते? मुंबईला. पंचनामा कुठे होतो? गावात. प्रत्यक्षदर्शी पंच निघाले, मग गाव निघाले पंचाबरोबर पंचनामा करायला. आणि बांधावर आले तर त्या शेताच्या मालकाचे डोळेच पांढरे झाले. का? तर महाराज असे चरवी माहिती, चरवी
त्या चेरवीसारखी कणस अशी फुगार झाली आणि जेच महाराज ते पीक दिसायला लागले याच्या मनात आले की पाप. म्हणजे पंच साहेब काय त्या तुकाराम महाराजाचं घर म्हणले देतो मी महागारी, ते कागदाना फाडतो. ते म्हणले तू बांधाच्या खाली उतर, आता तू आगावपणा करू नको. सगळ्या गावात एका तुकोबाराची इज्जत घेतली, घर लिहून घेतलंय, तू बांधाच्या खाली हो. आणि गंगाधर पंतांना सांगितलं मजूर लावा, ज्वारी काढा. आणि मग महाराज ज्वारी काढली. महाराज इतक्या पाखरावर दया केली, भगवान परमात्म्याने तुकोबारावर दया केली. पाखराला जीव दिला, खाऊ दिलं. महाराज सगळी रास झाली आणि रास केल्यावरती किती धान्य व्हावं, 2 खंड्या वार्षिक व्हायचं. 17 खंड्या धान्य झालं महाराज, 17 खंड्या. आणि मग ती रास चौकात आणली. 17 खंड्या धान्य होत. बोले इकडे तुला वर्ष किती व्हायचं, म्हणजे 2 खंड्या. हे तुझे 2 खंड्या रास घे, तो कोराचा कागद जे झालाय ना फाडून टाक. आणि मग ती 2 खंड्या त्याला दिलं. 15 खंड्या तिथे एक मोठं गोडवाण आहे, त्या गोडवाणामध्ये गंगाधर पंताच्या सही साक्षाने देखरेखा केली, ते ठेवलं. आणि तो कोरवा मोकळ्या हाताने गेले निघून. पण मनात विचार आला की म्हणले देवाचं देऊळ भंगलंय, पूर्वजांनी 8 पिढ्या पूर्व बांधलेलं, चांगलं बांधूया. मग तुकोबाराला वाटलं की आता घर बांधूया, देवाचं घर. आपलं तर घर आपण चांगलं बांधतो, पण देवघरा म्हटलं की देवाराच असतो. आता तरी बंगल्यात जरा बरं आहे, प्लॅनिंग काढताना ते इंजिनियर देतात देवघराची जागा व्यवस्थित करून. काय काय गावात जागा, घरात जागाच नसते देवघराला. जाऊ द्या, असू द्या. तुकोबराय सकाळी उठले, पाठ खोरं घेतलं आणि लागले की महाराज काम करायला. देवाला राग आला. गंगाधर पंताच्या स्वप्नात गेले, म्हणले ओ पंत, हे गोडवाणामध्ये 15 खंड्या धान्य ठेवलंय, ते का तुमच्या काकाचा वरसरात करायचंय काय? पंत म्हणले काय करा देवा, ते घ्या धान्य, त्याच्यातून मजुरी द्या आणि ते देवळ बांधा. तुकाराम महाराज एकटे, त्याला काय काम नाही का? आणि सगळे गेले तर तुकाराम महाराज आपल्या पाठीतून खोरं घेतले आणि ते सगळं काम करतात. गंगाधर पंत म्हणले तुकोबरा तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणले का देवाने आमचा पार ताना काढला की म्हणले स्वप्नात येऊन. तुम्ही थांबा, तुम्ही नका हात लावू. मग मजुराला बोलावलं, त्यांना ठरवलं तुम्ही दिवसभर काम करायची, एवढी ज्वारी घेऊन जायची. आता तुम्ही पूर्वी जुन्या काळात रस्त्याची कामं केली असतील, काय होतं तुम्हाला रोजगार? सुकडी होती का? आताच्या लोकांना मुलांना कळणार पण नाही. मला सुकडीवारी, खाण्यावारी रस्त्याची कामं केली. ती हे निरा रस्त्याचे कच्चं काम झालं ना त्या काळात. काय होतं का? पैसे होते का? सुकडी द्यायची, काय असेल 1 पैसा 2 पैसा. पगार तर काय कमी म्हणजे कमी, फक्त सुकडी राट दणकावून हाणली सुकडी माता. सकदाच होती. पण सुकडीवारी आमच्याकडे आता किल्ले बांधले महाराज, खाण्यावारी किल्ले बांधले. पैसा कुठला होता, फक्त पोट भरायचं होतं. आणि मग त्याच आता जे मंदिर दिसते ना वाड्यातलं, त्या 15 खंड्या धान्यातून ते मंदिर बांधलं. आणि मग मंदिर बांधल्यानंतर म्हणजे त्याची वास्तुशांती करायची. आता घराची वास्तुशांती असती, पण चला तुकोबाराची इच्छा झाली, सगळे गावकरी म्हणले वास्तुशांती करू. मग तुकोबारांनी सगळ्यांनी सांगितलं, कुणी कणिक आणा, कोणी भाजीचं सामान आणा, कोणी मीठ आणा, कोणी काय, असं करून त्या मंदिराची वास्तुशांती केली. आणि वास्तुशांती करून तुकोबराय त्या ठिकाणी आता दिवसभर भजन करायचे, संध्याकाळी कीर्तन करायचे. दिवसभर भजन करायचे, संध्याकाळी. आणि मग दिवसभर भजन करून त्याच मंदिरात संध्याकाळी कीर्तन करू लागले. मग आता कीर्तन तुकोबरायचं किती वेळ माहित आहे का? आता बघा झाले आपले वेळ संपले, तुम्ही 3-3:30 आलात, ऐका नाही किती कंटाळात खरं सांगा. तुकोबरायने संध्याकाळी 9 वाजता कीर्तन सुरू केलं, 12 वाजेपर्यंत कीर्तन, 1 वाजेपर्यंत. आता तुकोबराय शरीर आहे ना, डोकली यायला लागली, डोकली यायची की पश्चाताप व्हायचा, बापरे मी देवाचं कीर्तन करतोय, डुकली येते. मग शिंडी पगडी काढली, शिंडी घेतली आणि त्या घंटीला बांधली, ह्या करकचून बांधली महाराज. डुकली आली की घंटी वाजायची. महाराज 3 दिवस 3 रात्र तुकोबराय झोपलीच नाही. योगा सांगतो तुम्हाला महाराज, योगा महाराज योगाने निद्रा देवी प्रसन्न झाली. कोण सांगितलं? तुकोबराय मी शरण आले, अख्ख्या विश्वात
सगळी दुनिया मला शरण येते. किती पठ्ठ्या म्हणू द्या, एक दिवस झोपणार नाही, 2 दिवस झोपणार नाही, तिसऱ्या दिवशी आपोआप खाली पडेल ते. त्या बाबतीत एक मला भगवंताने दिली कृपा. मी एक 3 दिवस आणि 3 रात्र जागू शकतो. मला आई फक्त जेवायचं नाही. तिसऱ्या दिवशी निद्रादेवी प्रसन्न झाली आणि तुकोरामी शरण आले. आजपासून मी तुम्हाला कसलेच त्रास देणार नाही. आणि तुकोबारायला कधीच निद्रा आली नाही. ऐका महाराज, तुकोबारायला कधीच निद्रेने त्रास दिला नाही. तिथून प्रसन्न झाली महाराज. आणि मग देव आणि नामदेव महाराज म्हणतात तुकोबारायचं आयुष्य वाढत चाललेलं आहे. मग जे आपल्याला काम करायचंय ते करावं लागेल. मग नामदेव महाराज देव दोघंही तुकोबारायच्या स्वप्नात आले. म्हणजे तुकोबाराय उठा. म्हणजे काय, तुम्ही कशासाठी अवतार घेतलाय? म्हणजे देवा कशासाठी? अहो म्हणले नामदेव महाराजाचा अवतार तुम्ही घेतलाय. म्हणले हो. मग नामदेव महाराजांनी वाळवंट्यामध्ये कोणीतरी कीर्तनाने सांगितलं की वाल्मिकीजींनी शतकोटी रामायण केले. म्हणले हो. आणि मग नामदेव महाराजांनी बी तसंच पण केलं की देवा मी बी 100 कोटी अभंग करेल. हो. आणि मग 100 कोटी अभंग केले. मग त्यांनी नामदेव महाराजांनी अभंग लिहायला लागले. आता बघा नामदेव महाराजांनी पण केला, पण देवाला किती त्रास होतोय बघा. नामदेव महाराजांनी पण केला. म्हणले नामदेवा आयुष्य संपत आले आणि 1 कोटी अभंग कधी व्हायचे? म्हणजे देवा आता पण केलाही केला. मग स्वतः दिवस बसले महाराज लिहायला. आणि घरातले 14 सदस्य सगळ्यांना कामाला लावलं महाराज. पण भगवान परमात्म्याने सांगितलं सरस्वतीला, सरस्वती काय नामदेवाच्या जिभेवर बस, म्हणजे जरा वेगामध्ये होईल सगळं काम. आणि बस अभंग लिहावं लागले. आणि अभंग ज्यावेळेस नामदेव महाराजांचा अवतार संपण्याची वेळ आली त्यावेळेस नामदेव महाराजांनी अभंग लिहिली होती. किती महाराज ऐका, 94 कोटी 40 लक्ष 94 कोटी आणि नंतर 9 लक्ष 94 कोटी 49 लाख अभंग लिहिले. आणि नामदेव महाराजांनी अवतार संपवला. नामदेव महाराज बरोबर 14 संत होते ना घरात. अवतार संपला. आता राहिले खाली किती? 5 कोटी 51 लाख. म्हणजे तुकोबाराय त्या अभंग आता तुम्हाला करायचे. म्हणजे देवा कसं काय शक्यत? हा तसलं काय सांगायचं नाही, अभंग लिहायचे. आणि मग तुकोबाराय म्हणले ठीक आहे. आणि मग तुकाराम महाराजांनी त्या अभंग लिहाला. बस मग तिथून पुढे तुकोबाराय गेले पैठणला. पैठणला गेले. एकनाथ महाराजांचं दर्शन घेतलं समाधीचं. तिथले सगळे तीर्थ केले. आदर सत्कार झाला. आणि एकनाथी भागवत जुन्या काळातलं भूषपत्राचं वेगवेगळे पानं होती. हो ते घेतली. आपल्या हृदयाला लावलं. दर्शन घेतलं आणि आले भंडारा डोंगरावर. आणि तुकाराम महाराजांनी एकनाथ महाराजांच्या भागवताचे 1000 पारायणे केले. महाराज तुम्हाला एकनाथ महाराजांचं भागवत जर कळून घ्यायचं असेल तर अगोदर गाथा पारायण करावं लागेल. असं म्हणतात की तुकाराम महाराजांच्या गाथ्यावर एकनाथ महाराजांच्या भागवताची सावली आहे. हे अभंग तुम्हाला जर तुम्ही वाचले की तुम्हाला एकनाथी भागवत कळेल. आणि मग 1000 पारायण सुरू केली. त्या काळामध्ये संताजी जगनाडे एक भक्त होते आणि गंगाधर पंत असे 2 भक्त होते. आणि तुकाराम महाराजांनी अभंग म्हणायचे आणि या दोघांनी लिहायचे. अशा अभंगाला सुरुवात झाली. आणि मग ते अभंग लिहू लागले. मग आता मला सांगा तुकाराम महाराजांची आवाज आल्यावर प्रपंचात बी त्यांना त्रास होऊ लागला. म्हणून पारमार्थात आले. पण पारमार्थात तरी काय महाराज, काय लोकांचं दुकानच बंद पडलं. दुकान बंद पडलं महाराज. पारमार्थात तरी काय लोक शाळेत का महाराज? दुकान बंद पडायला लागले. मग महाराज चर्चा करू लागले, निंदा करू लागले. आता हे जी तुकाराम महाराज 14 टाळ करीत का नाही, हे असे नाहीत वशिलेने आलेले. प्रत्येकाला अनुभव आलाय. गंगाधर पंत तर महाराज त्यांची मै सुकली. आणि मग ते आले फिरत फिरत डोंगराने बघत 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 बघत. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर भजन करीत होते. आणि मग त्या गंगाधर पंतांनी बघितलं, महाराज आमची म्हैस बी सिकडं आली का? म्हणले तुमच्या म्हशीसाठी बसलो का? आणि तुकाराम महाराज म्हणले पंत म्हशीला शोधण्यासाठी इतक्या लांबून तुम्ही डोंगऱ्या खोऱ्यामध्ये आलात, दरी खोऱ्यामध्ये आलात, ऊनच एवढं आलात. एवढं जर भगवान परमात्म्याला शोधलं तर भगवान परमात्मा प्राप्त होईल. झटकाच बसला महाराज. करंटच बसला. दिसायला साधं दिसते हे म्हातारं, पण काय बोललंय?
पंत म्हैस स्वदेशासाठी इतक्या दूर आला तुम्ही, एवढा जर शोध तुम्ही देवाचा घेतला तर देव तुम्हाला प्राप्त होईल. तर पंत म्हणले हो महाराज खरे सगळं, पण माझी म्हैस. तुकाराम महाराज म्हणले जा तुमच्याच घरी गोट्यात बांधलेली. म्हणले सकाळपासून फिरतोय म्हणले जा. आले पंत गंगाधर पंत घरी तर गोट्यात म्हैस बांधलेली. आणि मग स्मरण केलं म्हणले हे दिसतंय साधं पण साधं नाही म्हणले. हो आणि मग अशा पद्धतीने अनुभव येईल तसे तुकोबाराचे 14 टाळकरी झालेत. हे काय असे नाही झाले महाराज या खायला देतो म्हणून. हा आणि मग अभंगाला सुरुवात झाली महाराज. अभंग सुरू झाला. दिवसभर कीर्तन, दिवसभर भजन, संध्याकाळी कीर्तन, अभंग रचना सुरू झाली महाराज. अभंग झाले पण महाराज इतका त्रास होऊ लागला तुकोबाराला, इतका त्रास झाला महाराज. अहो तुम्हाला काय सांगावं, आता भरपूर आहेत प्रसंग, भरपूर आहेत महाराज. ते काय 7 दिवसात होतात काय? ते तुमचं आमचं चरित्र एका झटक्यात सांगायला. तुकोबाराचं चरित्र आहे आयुष्यभर सांगितलं तर कमीच आहे. काय प्रसंग आहेत, शिवबा कासार प्रसंग आहे, अनगर्षा कसला विचित्र प्रसंग आहे, मंबाजी बुवा, रामेश्वर भट्ट आणि मग मंबाजी बुवा यांचा प्रसंग, रामेश्वर भट्ट महाराज यांचा प्रसंग, शोभा कासार यांचा प्रसंग, अनगर्षा फकीर यांचा प्रसंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रसंग आपण सांगणार आहोत, चिंतन करणार आहोत. पण आज नाही, उद्याच्या भागामध्ये. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. आणि गणेश्वर भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर 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 धन्यवाद.